जळगाव जिल्ह्यामध्ये जनावरांमध्ये लंपी स्किनच्या आजाराचा प्रादुर्भाव झालेले जनावरं आढळून येत आहे। लंपीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा आपत्ती विभागाकडून बैल बाजार भरत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर आस्थापनाला आदेश देण्यात आले आहे। पुढील आदेश येईपर्यंत बैल बाजार भरू नये। रविवार असल्याने जळगाव जिल्ह्यामध्ये मोठा बैल बाजार भरला जातो। त्यापैकी एक बैल बाजार चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीतील आहे। आज आठवडे बाजार असल्याने मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर बैल बाजार भरत असताना आज त्या ठिकाणी शुकशुकाट दिसून येत होते। ज्या शेतकरी व व्यापारींनी बैल विक्रीसाठी आणले होते त्यांना रस्त्यावर उभे राहून विक्री करावे लागले। काही शेतकरी बैल घेण्यासाठी आले असता त्यांना देखील बैल न घेता परत वापस खाली हात जावं लागले। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटवर जळगाव आपत्ती विभागाच्या वतीने दिलेल्या आदेशाची प्रत लावण्यात आलेली आहे। तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी गेटवर उभे करण्यात आले आहे। पावसाने पाठ फिरवल्यानंतर शेतातील अंतर्मशागत करण्यासाठी शेतकरी बैल खरेदी विक्री करीत असतो। बैल बाजार बंद असल्याने शेतातील कामे देखील ठप्प राहतील असे बैल खरेदी करण्यासाठी आलेले शेतकऱ्यांनी सांगितले। लंपीच्या आजारमुळे बैल बाजार बंद आहे। शेतीचे काम आहे पण ते लंपी आली आहे बैलांवर, त्यासाठी बैल बाजार बंद केला आहे। नाही ते तर आहे, त्याचे काम थक्क राहतील। ते नांदेडचे आहे, बैल जोडी घ्यायसाठी आलो। मग आजारामुळे बैल आलेले आणि बैल नाही आलेले, मग इलाज नाही त्या गोष्टी। आता बैल जोडी नाही आहे ना, लंपी आजार आहे। बैल बघायला आलो होतो, पण इथं बाजार बंद आहे। कशामुळे बंद आहे भाऊ काय म्हणून काय अडचणी किंवा एखादा शेतकरीच्या बैल बसून राहतो, चालतो, त्याच्यासाठी माणूस घ्यायला येतो बाजारमध्ये, पण इथं नाही मिळत बाजारमध्ये। मग काय करायचं आम्ही, मग काय पडीत राहतो ना, मग काय काय मग नाही आव चालवते। मग एकच बैल आहे, एक बैल आजार कधी पाऊस नाही आगो पहिला अडचणी येते शेतकऱ्याला। काही बैलचा विचारणार नाही, माझा आहे बैलचा विचारणार नाही। बैल एक बैल कुठं लागतं, एक बैल काय टाकणार माझा आहे, दोन बैल आलं फरक पडतो लागेल। आजार लंपीमुळे आजार बंद राहील। येणारे बैल ती येणार नाही वाहत आजार लंपीमुळे विक्री झालं बैल बी आहे।